गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडका सुरू केलेला आहे। गावोगावी भेट देत शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविलेल्या असून येत्या काळात महायुती सरकार आणखी योजना आपल्यासाठी घेऊन येईल याची माहिती आमदार विजय रहांगडाले लोकांना सांगत आहेत। तर दुसरीकडे मागील 10 वर्षापासून विजय रहांगडाले हेच आमदार असल्याने त्यांनी मतदारसंघाचा बराचसा विकास केलेला आहे, म्हणून जनता आपल्यालाच परत तिसरी संधी देईल असा विश्वास आमदार विजय रहांगडाले यांनी व्यक्त केला आहे। आमचा मुख्य मुद्दा आहे विकास। या क्षेत्राचा विकास आम्ही मागल्या 10 वर्षापासून करत आहोत आणि सातत्याने तो विकास सुरू राहावा व या क्षेत्राची प्रगती व्हावी, सिंचनाला गती यावी या उद्देशानं आम्ही लोकांपर्यंत जात आहोत आणि भरपूर असा भरघोस प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळत आहे। ज्या ज्या योजना आपल्याला मिळत आहेत त्या सुरू ठेवण्याकरिता ती जी लाडकी बहीण योजना असो, या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणीला 1500 मिळत आहे ते 2100 करण्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे। माझ्या शेतकरी बंधूंना बोनस जो आता मागल्या 2022 मध्ये आपल्याला 15,000 रुपये प्रति हेक्टर मिळाला, 2023 मध्ये आपल्याला 20,000 रुपये प्रति हेक्टर मिळाला, तो 25,000 प्रति हेक्टर मिळण्याकरिता आपल्याला मतदान करायचं आहे आणि पुनश्च महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार स्थापन करायची आहे। आपण बोलायचं फार आहे पण मी सभा नाही आहे ही, मी फक्त प्रत्येक गावामध्ये जाऊन पदयात्राच्या माध्यमातून सर्वांचा आशीर्वाद मिळावा याकरिता आलो आहे आणि त्यानिमित्त हे सर्व प्रगतीवर असणारे कामं, त्याचबरोबर ज्या निधी आपण 5,217 कोटी रुपये धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाकरिता आणले आहे ते पूर्ण करण्याकरिता आपण येणाऱ्या 20 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्याकरिता आपल्या सर्वांपर्यंत आलो आहे।